मुंबईतील एंटॉप हिल परिसरात MDS विद्यार्थिनी स्तुती सोनावणे हिनं मानसिक छळ आणि विषारी नातेसंबंधातून आत्महत्या केली। प्रियकरानं केलेल्या चारित्र्यहीनतेचे आरोप आणि छळामुळे ती खचल्याचं तिच्या सुसाईड नोटमधून समोर आलंय। श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख असलेल्या या घटनेमुळे नातेसंबंधातील वाढता मानसिक ताण आणि हिंसाचारावर प्रकाश पडला असून पोलिसांचा तपास सुरू आहे। मुंबई स्वप्नांचं शहर, मायानगरी। याच मायानगरीतील एंटॉप हिल परिसरात एक अतिशय धक्कादायक, हादरवणारी घटना घडल्याचं समोर आलंय। तिथं मास्टर ऑफ डेंटल सर्जरीची विद्यार्थिनी स्तुती सोनावणे वय 24 हिनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। स्तुती तिच्या आई वडिलांसोबत आणि बहिणीसोबत राहत होती। आत्महत्येनंतर पोलिसांना तिच्या खोलीत 6 पानांची मोठी सुसाईड नोट सापडल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। टॉक्सिक रिलेशनशिप आणि मानसिक छळाची भयानक कहाणी त्यातून उघड झाली आहे। सकाळी 11 पर्यंत स्तुती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही। घरच्यांनी तिला खूप हाका मारल्या, दारही बराच वेळ वाजवलं, मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही। काही अघटित तर घडलं नाही ना या भीतीनं घरच्यांनी तिच्या रूमचा दरवाजा तोडला, मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। स्तुतीनं गळफास लावून घेतला होता। तिचा मृतदेह समोर लोंबकळत होता। घरच्यांनी तातडीनं तिला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये स्तुतीनं बॉयफ्रेंडसोबत तिच्या बिघडलेल्या नात्याचा उल्लेख केला। तिचा पार्टनर सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा असं तिनं त्यात लिहिलं होतं। मात्र सगळ्यात धक्कादायक खुलासा तर पुढे होता। स्तुतीचे मित्र तिला मजेत वॉर्निंग द्यायचे, बाई ग, सांभाळून राहा, नाहीतर कदाचित तुझे तुकडेही फ्रीजमध्ये सापडतील, असंही तिनं नोटमध्ये लिहिलं होतं। हा संदर्भ थेट दिल्लीतील कुख्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाशी निगडीत होता। तिच्या मित्रमैत्रिणींनी व्यक्त केलेली ही भीती फक्त मजेत नव्हती, तर त्यातून स्तुतीच्या नात्यातील कटुता आणि हिंसाचाराची शक्यता दर्शवत होती। प्रियकराच्या गैरवर्तनामुळे आणि वारंवार फसवणुकीच्या आरोपांमुळे ती खचून गेली होती, असंही स्तुतीनं तिच्या चिठ्ठीत लिहिलं होतं। या प्रकरणी आता एंटॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे। ते आता स्तुतीच्या प्रियकराचा जबाब नोंदवून घेत असून त्याच्या फोन कॉल रेकॉर्डची देखील तपासणी करण्यात येते आहे। हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं प्रकरण आहे का याचाही तपास करण्यात येतोय। तरुणांमधील वाढता मानसिक ताण आणि नातेसंबंधातील वाढता हिंसाचारावर या घटनेनं प्रकाश टाकलाय। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, मुंबई। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।